हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो सप्टेंबरचा महिना कदाचित मराठी इंडस्ट्रीसाठी प्रॉफिटेबल ठरू शकतो, कारण रिलीज होणारी झी स्टुडिओची दशावतार नावची मराठी फिल्म तिचा रिसेंटली टीजर रिलीज झालाय. ऑनेस्टली हा टीजर बघून मी मराठी सिनेमासाठी इतकंच बोलू शकतो की उठ रे, चल रे, उड रे, झेप घे, कारण आता थांबायचं नाही. फर्स्टली या फिल्मची व्हिज्युअल क्वालिटी तर एकदम माइंड ब्लोइंग वाटत आहे आणि फर्स्ट टाइम जेव्हा टीजर पाहिला तेव्हा लिटरली कांताराची वाईब आली आणि सध्या तरी या टीजर बघून असं वाटत आहे की कदाचित हा एक सुपर नॅचरल किंवा सुपर हिरो सिनेमा असू शकतो. पुढे असं पण असू शकते की फिल्मची स्टोरी लाईन नॅचरल एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनशी रिलेटेड असेल, प्लस या फिल्म मध्ये एक रिलीजियस किंवा डिमोशनल अँगल सुद्धा स्टोरी लाईन सोबत लिंक केला गेला असेल. या टीजरच्या ओपनिंग शॉट मध्ये एका वृद्ध व्यक्तीला दाखवलं गेलं आहे आणि कदाचित हा दिलीप सरांचा कॅरेक्टर असू शकतो. एक्झॅक्ट नेक्स्ट शॉट मध्ये 3 व्यक्तींना पळताना दाखवलं गेलं आहे आणि त्यानंतर येतो गन फायरिंग वाला सिक्वेन्स. नेक्स्ट या टीजर मध्ये अजून एक नाईट सिक्वेन्स आहे जिथे गावच्या काही लोकांना मोर्चा काढताना दाखवले आणि सगळ्यांच्या हातात मशाली आहेत. कदाचित कोणाला तरी फॉलो करत आहे. या पर्टिक्युलर शॉट मध्ये अजून एक गोष्ट कळून येते की कदाचित गावाचं नाव डोंगरकट्टा असू शकतं. हा एक कोबेल्ट मायनिंग एरिया आहे ज्याला ब्लॅक हॉर्स नावाची कंपनी चालवते. प्रत्येक वेळेस आपल्या सगळ्यांची एकच कंप्लेंट असते की मराठी सिनेमाचा कॉन्टेंट चांगला असतो पण प्रेझेंटेशन एकदम खराब. पण या फिल्ममध्ये त्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, कॉन्टेंट सुद्धा आणि चांगली प्रोडक्शन क्वालिटी सुद्धा. डायरेक्शन, फोटोग्राफी, व्हिज्युअल क्वालिटी, कलर ग्रेडिंग, एव्हरीथिंग लुक्स सो परफेक्ट. फक्त प्रोडक्शन क्वालिटी नाही तर या फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर आणि साऊंड डिझायनिंग सुद्धा तितकंच कॅची वाटत आहे. आय थिंक जारण नंतर हा एक असा सिनेमा असणार आहे त्याच्या साऊंड डिझायनिंगला खूप जास्त अप्रिशिएशन मिळणार आहे. ऑलमोस्ट 95% ऑफ द टीजर मध्ये फिल्मची टोन एकदम डार्क, इंटेन्स आणि थ्रिलिंग वाटत आहे, एक्सेप्ट फॉर द लास्ट शॉट ज्यामध्ये एक मासा दाखवलाय आणि दिलीप सरांचा एक बॅक शॉट दाखवलाय बोटवर. ना अकॉर्डिंग टू गुगल दिलीप सरांचं एज ऑलमोस्ट 80 किंवा 80 क्रॉस असेल आणि या वयात अशा प्रकारचे एक्सपेरिमेंटल रोल करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला तर मराठी सिनेमाचं प्रेझेंट आणि फ्युचर सगळंच बदलेल. बाकी दशावतार नावाच्या मराठी सिनेमाच्या टीजर बद्दल तुमचं ओपिनियन काय कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.